नमस्कार मंडळी, काय चाललंय बघा. हवा पेरणी करून घेतली. हे तुकडं काल पेरून टाकलं बघा. बाजरी पेरली. ह्या बांधा बसणं ते खाली दिसतंय तो का ही नवीन पेरलेलं. इथंपर्यंत काल बाजरी एक पिशवी पेरली 1.5 किलोची. तिवडीच आपली म्हणलं 10-12 पोती आपलं सालाला खाया झाली. मस्त गेल्या वर्षी 10 पोती आहे. मी नको म्हणत होते, पर आबा म्हणला असू दे, आपल्याच माणसं ही येते ती जाते ती, अन्न असलेलं चांगलं असते धान्य म्हणून आपलं मग नाही. माझ्या डोक्यात तर मकाच करायची गडी काय ऐकणार. मग आता हे सारं वाडा देतं ऊन पडलंय म्हणून बसलोय. ते हाय अर्धा एकरच तुकडं. मग हे अर्धा एकरात नाही म्हणलं 10-12 पोती सहज होती या बाजरी. खात आहे शेणखत मग मैंदाळा मेंढराचा खात एखाद घेऊन घातला होता. मग 10-12 पोती जर झाली तर आपल्याला वरीसभर सरत नाही ती. आता हे जर वफलही वाढा लागत नाही तर बरं नाकं बिकं सगळी बांधावं लागते. ती दंड वाढावं लागतोय. दंड वाढल्याशिवाय आहे का. म्हणून आपलं 1-2 पाणी बाजरीला लई पाणी लागत नाही. 1-2 पाणी जरी पाणी दिली ना तरी होऊन जातंय. बाकी तुमचं काय चाललंय काय सांगा कमेंटमध्ये. आमचं चालू आहे आता थोड्या वेळानं आता लागायची दुठीला. वाडाही नाकं नको. पुन्हा पावसानं जर अचानक डारकाळी जर हाणली तर पुन्हा सारं वाडा येत नाही. तर ही आहे रस्ता. ही सगळा रस्ता आहे आणि ह्या बांधापासून आपलं पलीकडं शेत आहे आपलं. ते असं सोडलेलं आहे, पाणी भिजत जातं या. नाकं तर वाढावं लागते. ती कुठं आडवं कुच किंवा शिकावं लागतं या. दंड महत्वाचा. दंड पाणी न्यायला दंड पाहिजे महत्वाचं. बरोबर आहे का नाही सांगा. कशी रगली दिगड असली मोठी लाट दगड आम्ही कोकलेटनं काढलेली. कसलं ऊन पडलंय भयानक बेकार ऊन आहे का नाही. चाम 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 चमकतंय नसतं. हे आहे तिकडं वगैरे आवाज घरतो का त्या झाडात. लय बेकार ऊन चमकतंय नुसतं. चाम 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 करते. झाडाखाली व्हायचं बरं वाटतंय नाही तर बघा मैंदाळा ऊन लागतंय. आम्ही तर पाठीमागच्या साईडला खाट टाकली आहे बघा निवांत बसायला. आणि ह्या खिळग्यात महू लय बसले. ही दगड आहे ती का ही बांधायची दगडात लय मोठं महावायची. त्या दिवशी दगड एक चुकून पडला फिरताना रानातला टाकला नेमका महाव. ह्या माऊ जे खवाळलं म्हणतो मैंदाळ महू नुसतं तुम्हाला सांगतो. व्याव लागलं करायला. आगाव पळायला लागलं तरी डोक्यात इथे एक चावलीच माशी. लई बेकार. इथं बरं वाटतंय बघा ह्या पत्र्यात पाठीमागच्या साईडला निवांत बरं वाटतंय. कसं आहे बाकी काय तुमचं. आज घरची म्हणजे पंढरपूरला जाव्या नेलंच नाही बघा पंढरपूरला. चटणी करायची म्हटलं पंढरपूरला काय अधिक महिना आहे संपत आला आहे जाव्या पंढरपूरला म्हणते ते. म्हटलं जायचं कॅन्सल कर. कसं आहे आज चटणी केली तर लोड कमी होते नाहीतर लोड मैंदाळा. आणि एकदा लोड वाढला लय लोड वाढतोय पुन्हा. आबान केली चिक्की चालू दळायला लागलाय. होतंय नाही फार पाऊस येतोय कोणाला. विचार करतोय सकाळपासून वडूया पण उन्हात दमच नाही का ना. उन्हाळा लागायचं काम आहे नसतं. इतकं बेकार ऊन आहे. भयानक ऊन पडलं ह्या बारीनं. सालभर ऊन आहे ते आहे पण पाऊस जी पडलंय पाऊस पडल्यापासून असं धग मारायला लागले मैदाळा. उष्णता लय वाढली पाऊस पडल्यानंतर. आणि खरं बरं का लागोपाठ जर पाऊस पडलं तर तुम्हाला सांगतो उष्णता कमी होती. नाहीतर 1 नाही 2 जर पाऊस पडलं
उष्णता अशी भयानक भडकते ना, लय बेकार भडकते या. मग उष्णता अशी नुसती पिळच काढते अंगातनं. खरं आहे का नाही? तर तुम्हाला बी आज मसाला करायचा चालू आहे बघा. पूनम पूजा दोघीजण लसणाचं हे करते ती, लसूण मीठ करते ती, कांदा चिरते ती. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल गावठी पूनम काळा मसाला तर नक्की 74 98 97 51 95 ही जी नंबर आहे ह्याच्यावर व्हॉट्सअपवर हाय टाका, मसाला पाहिजे असं टाईप करून टाका. तुम्हाला मी डिटेल्स पाठवून देतो, त्यानुसार ऑर्डर करा. आणि मसाला एकदम चविष्ट टेस्टी मसाला आहे बघा, एकदम टेस्टी मसाला आहे. बाकी काय तुमचं मग बरं आहे का सगळ्यांचं? कोणाकोणा या पेरण्या झाल्या, कोणाकोणा या गावाकडे पेरण्या झाल्या. आमच्याकडे तर आम्ही टाकलं आमचं एकच तुकडं तेवढं पाडा खायत होती, त्याला पण शेणखत घालायचं आहे म्हणून थांबलो. नंतर हे सगळं इथली घराबसली पेरणी झाली. ही घराबसली 2 एकर आहे का, त्यातली सगळी टोटल पेरणी झाली बघा आमची. आता वरची फार टाकायची तिकडची राहिली आहे. भुईमुगाचे तुकडे बिन मका करून टाकले, मका जनावर मिसळून जनावरला करून टाकले. त्याच्या खालच्या तर काय कडवाळ आहे, ते काय अजून महिना 2 महिना आपल्याला पेरा येत नाही. पण त्याच्या खालचं जे एक तुकडा आहे ती राहिली, त्यात आता 2 डॅम्पिंग एकात घेतला आहे खातं. मग ती खतं आणून इस काढायचा आणि मग बघा पेरायचं. त्यात मकाच करायची आता दमादमानं, मागं पुढं. कसं आहे एकदम पेरल्यानंतर पण काढायला लय त्रास होतो. आणि बाजरी जर लई याप असते त्याला कागद आणि हिंड लई लागते ती, म्हणून एकच अर्धा एकच तेवढी बाजरी फिरली आहे. बाजरीला पण कसं आहे नेमकी पावसाळ्या दिवसात काढायला येते या. मग त्यावेळेस काय होतं आहे, असं जी तुम्हाला सांगतो पाऊस सारखं चालू होतं आहे, आला आणि गेलं, आला आणि गेलं. मग ते वाळवायला कागद लई लागते. एकदा बाजरी झाली 20 पोतीने बाजरीची कागद जाणली आम्ही 6 हजाराची. कागद खाली हातरायला वरनं पांघरायला, पावसाळ्यात झाकाय ना का नाही, एकदा जर भिजली तर कडवाला झार लागते या. असं आहे. म्हणून बाजरीचं लय उगा थोडंच असले तेवढी कागद असते ती आपल्याकडं, तेवढीच झाकायची. आणि तेवढी कणसं रोजच्या पसरायला बी काय अडचण नाही. एकदम लय जर केली तर त्याचा कुठं ना लय आहे. सारखं पसरा गोळाकार रोजच्या रोज त्याला पसरून रोजच्या रोज गोळाकार लागतं या. आणि एखादा मोठा पाऊस जर पडला तर मग सगळा राडाच होतो. म्हणून नाही 5 आली चिकार 10 पोती आपली, काय 7-8 पोती झाली पाखराने खाऊन. त्यात पाखरं लय दमवती बघा, पाखरा जी असा थावा येतोय, पण पाखराने खाऊन आपल्याला 7-8 पोती झाली चिकार झाला. बरोबर आहे ना, लय अपेक्षा करायची नाही. आपली पहिली घरची काय. आता बाजरी झाली का नंतर पावसाळा चांगला पडला तर आपलं गहू करायचा. गहू एक 7-8 पोती झालं मग काय गरज लागत नाही बघा. आता सध्या आम्ही गहू एखादच खातो या, गहू नाहीत आम्हाला घरचं, रेशनचं दोन्ही मिसळून आम्ही खातोय. मयूर ठिकाय का आणलं चांगलं, मग ते मिळून हे होतं या. बाकी काय सगळं तुमचं बरं आहे का? निवांत. कोण गेलता पंढरपूरला दर्शनाला? लय ह्या महिन्यात लय गर्दी असते बघा तिथं, सगळ्या नदीवनी गर्दीच, पुलावनी पण गर्दीच असते या. आम्ही तर काय कोण गेलं नाही, बघून 1-2 दिवसात झालं जायचं. मसाला करून सगळं झाल्यानंतर मसाला ठेवून जर जायचं म्हटलं तर सगळ्या अडचणी येते त्या. बरोबर आहे नाही, आपलं काम महत्त्वाचं आहे पहिल्यांदा, मग बाकीचं देवदर्शन हे बाकी पुन्हा करायचं. आधी आपलं काम झालं पाहिजे. ऑर्डर एकदा जरी पेंडिंग पडल्या तर पुन्हा त्याचा लय खोटा नाही. का आका बघा बघते बघा जरा येत नाही. जेवली का? जेवली का? मम्मी काय करते? कांदा चिरला का नाही? कांदा चिरला का नाही? होय, कांदा सोलाय चालू आहे बघा. तर तुम्हाला कोणाला ऑर्डर टाकायची असेल ती मागाशी नंबर सांगितला आहे, त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर टाकू शकताय. चला भेटू आता पुढच्या वेळात, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.